महत्त्वाच्या 100 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। राजन साळवींच्या रत्नागिरीतील घरी एसीबीची छापेमारी। एसीबीच्या पथकाकडून कागदपत्र आणि अन्य बाबींची झाडाझडती। जवळपास 15 अधिकाऱ्यांनी एकत्र 4 ठिकाणी छापा टाकल्याची माहिती आहे। राजकीय सुडातून माझ्यावर कारवाई। ठाकरेगडाची साथ सोडली नाही म्हणून त्रास दिला जातोय। राजन साळवींची प्रतिक्रिया। एसीबी चौकशीनंतर राजन साळवींवर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। उत्पन्नापेक्षा 3.5 कोटींची बेनामी संपत्ती जमवल्याचा आरोप। राजन साळवींच्या पत्नी आणि मुलावर देखील गुन्हा। माझ्यावर गुन्हा दाखल करा, अटक करा, आपण माझी आणि पत्नी आणि मुलावर गुन्हा का दाखल केलाय? जनता तुम्हाला सोडणार नाही। राजन साळवींची प्रतिक्रिया। रवींद्र वायकर राजन साळवी यांच्यावर देखील दबाव। शिंदे गटात येण्यासाठी साळवी वायकरांना धमक्या। राऊतांचा गंभीर आरोप। तपास यंत्रणांना काही सापडल्यानंतरच कारवाई केली जाते। अशा वेळी अधिकचा तपास करण्यास त्यांना मुभा असते। राजन साळवींच्या घरावरील धाडीवर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी सूरज चव्हाण आणि साळवींवर कारवाई। ठाकरेगडाचे आमदार वैभव नाईक यांचा आरोप आहे, तर काहीही दबाव टाकला तरी आम्ही उद्धव ठाकरेंसोबत। वैभव नाईक यांची ही प्रतिक्रिया। आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाणांना ईडीकडून अटक। बीएमसीच्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणात कारवाई। सूरज चव्हाण कोर्टात हजर। ठाकरेगडाच्या पत्रकार परिषदेनंतर सूरज चव्हाण यांना अटक। सूरज चव्हाण यांची अटक राजकीय तर खोटे आरोप कागदपत्र तयार करून ठाकरे गटाला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय। संजय राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप। सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटलांकडे जाणार। जरांगेंच्या आंदोलनाबाबत आज अंतिम तोडगा निघण्याची शक्यता। जरांगेंच्या मागण्यांप्रमाणे सरकार अधिसूचना काढणार, सूत्रांची माहिती। अंतरवाली सराटीत उद्या मनोज जरांगेंचा ट्रॅक्टर मोर्चा। 20 जानेवारीला जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघणार। 23 जानेवारीपासून मराठा आरक्षणासंदर्भात सर्वेक्षण सुरू होणार। मराठा समाजाबरोबर खुल्या प्रवर्गाचं देखील सर्वेक्षण शासकीय यंत्रणेमार्फत सर्वेक्षण होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार उद्या सोलापूर दौऱ्यावर। मोदींच्या हस्ते 15,000 घरांचं चावी वाटप होणार, तर शरद पवारांचं पंढरपूर आणि मंगळवेढ्यात बैठकी आणि मेळाव्यांचं आयोजन। आगामी लोकसभा निवडणुकांसाठी शरद पवार फुंकणार रणशिंग। राज्यातील महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे मेळावे होणार। एका आठवड्यात 2 मतदारसंघांचा आढावा घेणार। अजित पवार गटाच्या मेळाव्यात महिलांनी परिधान केल्यात भावी मुख्यमंत्री अजितदादा अशा आशयाच्या टोप्या। मुंबईतील महिला पदाधिकाऱ्यांचा निर्धार मेळाव्यात महिला शक्तीचा एकच वादा, भावी मुख्यमंत्री अजितदादा अशा आशयाच्या ह्या टोप्या। राष्ट्रवादीच्या आमदार पात्रतेवर आज पुन्हा सुनावणी। आमदार पात्रतेवर आज साक्षीदार निश्चित होणार। कालच्या सुनावणीत याचिकेत एकत्रित करण्याचा निर्णय। मोठी ऑफर आल्यास हरळून जाण्याइतका मी लेचापेचा नाही। इतर कोणत्याही पक्षासोबत न जाता स्वतंत्र निवडणूक लढवणार। स्वाभिमानीचे संस्थापक राजू शेट्टी यांचं सूचक विधान। साताऱ्याच्या फलटणमध्ये उदयनराजे भोसले आणि माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची भेट। उदयनराजे आणि रामराजेंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। पत्राचाळ प्रकरणात आजची सुनावणी पूर्ण। संजय राऊत सुनावणीसाठी गैरहजर, तर प्रवीण राऊत कोर्टात हजर। 16 फेब्रुवारीला राऊतांवर आरोप निश्चित होणार। उद्या माझ्या जागी कोणी खासदार असेल सांगता येत नाही। भविष्यात कुणाचा नंबर लागेल हेही सांगता येत नाही। वाशिममध्ये महिला मेळाव्यात खासदार भावना गवळी यांचं वक्तव्य। शिवसंग्राम संघटना लोकसभेच्या 3 जागा लढवणार। विधानसभेसाठी महायुतीकडे 12 जागांची मागणी करणार। शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष तानाजी शिंदे यांची माहिती। बीडमध्ये विधानसभेला ज्योती मेटेंना उमेदवारी देण्याचा निर्णय। अमरावतीत आज काँग्रेसची पश्चिम विदर्भाची पहिली आढावा बैठक। प्रभारी रमेश चेन्नीदत्ता, पटोले, थोरात, वडेट्टीवार हे उपस्थित राहणार।